मुख्यमंत्री सौर कृषी योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, सौर कृषी पंप आणि सौर ग्राम योजना यासह विविध वीज योजनांचा आढावा घेण्यासाठी MSEB सूत्रधार कंपनीच्या स्वतंत्र संचालिका डॉक्टर नीता केळकर राज्यव्यापी दौरा करत आहेत। आज त्यांनी कोल्हापूर विभागाचा आढावा घेतला। राज्यातील वीज टंचाईवर मात करण्यासाठी तसंच सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विविध सौर ऊर्जा योजना कार्यरत केल्यात। या योजनांना नागरिक आणि शेतकरी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। आता पुढचं पाऊल म्हणून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांवर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल कार्यरत केले जाणार आहेत। यामध्ये जिल्ह्यातील 10,000 कार्यालयांचा समावेश असेल अशी माहिती MSEB सूत्रधार कंपनीच्या स्वतंत्र संचालिका डॉक्टर नीता केळकर यांनी दिली। तसंच सौर ग्राम ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारनं सुरू केली असून 5,000 वरील लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सौर ऊर्जा वापरण्याबाबत स्पर्धा घेऊन अशा गावांना 1 कोटी रुपये पर्यंतचं अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सौर ग्राम योजना जी आहे त्याच्यामध्ये शेळकेवाडीला आज 100 गावामध्ये सौर पॅनल बसवलंय आणि DPDC मार्फत 125 किलोवॅटचं काम होतंय आणि ही एक महत्त्वाकांक्षी केंद्र शासनाचा सौर ग्रामला जिथं 5,000 ची वरची लोकसंख्या आहे अशा काही गावात त्यांच्या स्पर्धा भरवून तिथं जर जास्त सौर पॅनल बसवले त्या गावांनी तर त्यांना 1 कोटीचं अनुदान केंद्र शासन देणार आहे आणि महाराष्ट्र शासन जे 5,000च्या लोकसंख्येच्या आतली गावं अशी जी बनतील त्याला 1 लाखापर्यंतचं अनुदान मिळणार आहे। त्यामुळं गावकऱ्यांनी पण ग्रामपंचायतींनी पण या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा आणि आपण यामध्ये या योजनेत भाग घ्यावा। स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांचा विरोध होत असला तरी स्मार्ट मीटर वापराबाबत ग्राहकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। राज्यातील 329 उपकेंद्र महावितरण कंपनीकडून खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार असल्याबाबत विचारलं असता याबाबत काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। सौर ऊर्जेचं युनिट देताना आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केल्या जातील असंही डॉक्टर केळकर यांनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेला महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले उपस्थित होते।